तिसऱ्या सामन्यामध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेच्या संघानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। फैज फजलचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ही एक नवीन बाब। खरं तर आज भारताला निर्भेळ यशाची सुवर्ण संधी आहे, कारण आधीच्या दोनही मॅचेस टीम इंडियानं जिंकून मालिका याआधीच खिशात घातलेली आहे। द्वारकानाथ संजगिरी आपल्यासोबत आहे। संजगिरी सर, केवळ एक बदल आहे टीम इंडियामध्ये आणि आजची मॅच जिंकली तर झिम्बाब्वेला व्हाईट वॉश देता येईल। व्हाईट वॉश आपण देऊ शकतो असं आज वाटतं। म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या दोन मॅचेस हरलेल्या आणि आपली जी ताकद जर बघितली तर त्या ताकदीच्या जोरावर आपण म्हणू शकतो की व्हाईट वॉश अगदी सोपा आहे। अर्थात क्रिकेटमध्ये कधीही कुठलेही भाकीत करता येत नाही। आज झिम्बाब्वे विरुद्ध आपण पूर्वी हरलेलो सुद्धा आहे, कसोटी सामना सुद्धा हरलेला आहे, पण ती ताकद आता झिम्बाब्वेची राहिलेली नाही। आणि गेल्या दोन मॅचेसमध्ये दोन्हीच्या संघांनी अशी ताकद दाखवून दिली की अख्खी टीम बदलली तरी काही फारसा फरक होईल असं वाटत नाही। मला आश्चर्य वाटते की एकच खेळाडू का बदलला, आणखीन एखाद्या खेळाडूला फलंदाजाला संधी देता आली असते, कारण पहिल्या दोन मॅचेसमध्ये फक्त पहिल्या तीन फलंदाजांनाच बॅटिंग मिळाली। खालचे जे फलंदाज त्यांना बॅटिंगची वेळ सुद्धा आली नाही, ते एक्सपोज सुद्धा झालेले नाही। गोलंदाजात कुठेतरी थोडासा बदल करून एखाद गोलंदाज इथे तिथे गेला असता तरी चाललं असतं, पण ठीक आहे। मला वाटतं धोनीला एक इच्छा आहे की आपण परदेशात 3-0 जिंकायला पाहिजे, म्हणजे त्याला निर्भेळ यश असं म्हटलं गेलंय, ते निर्भेळ यश हवंय, ते निर्भेळ यश त्याला आज मिळू शकतं। संजगिरी सर, धन्यवाद। ताज्या अपडेट्स बद्दल आपण गप्पा मारतच राहू।